नमस्कार, मी डॉक्टर प्रज्ञा, फाउंडर डॉक्टर प्रज्ञा वेलनेस क्लिनिक अँड पंचकर्मा सेंटर चिंचवड. तर आपण ट्रीटमेंट पार्ट जाणून घेतोय. तर हिस्ट्री घेतल्यानंतर कुठला दोष वाढला आहे ते बघितलं जातं. आजाराचं नेमकं कारण आपण शोधतो. आणि आयुर्वेदामध्ये एक पंचकर्म अशी चिकित्सा पद्धती सांगितलेली आहे, त्याद्वारे पूर्ण दोष शरीराच्या बाहेर काढले जातात. तर ज्यांचं वजन वाढलेलं आहे आणि पिरियड्स इरेग्युलर आहे, काहींना इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण झालेला असतो, तर त्यांच्यासाठी वमन ही प्रक्रिया केली जाते. तर वमनामध्ये काही औषधी काढे प्यायला देऊन उलट्या करवल्या जातात. त्याद्वारे कफदोष पूर्णपणे बाहेर काढला जातो आणि त्यानंतरचे रिझल्ट खूप छान आहे. पिरियड्स रेग्युलर होतात त्यानंतर. आणि एखाद्या रुग्णामध्ये वातदोष जर वाढलेला असेल, म्हणजे जागरण होत असेल किंवा कृश असेल ती, तर त्यानंतर बस्ती ही चिकित्सा दिली जाते. कारण वातदोष वायूचे आयुर्वेदामध्ये 5 प्रकार सांगितलेले आहेत: प्राण, उदान, समान, व्यान, अपान. तर अपान वायूचं क्षेत्र सांगितलेलं आहे नाभीच्या खाली. आणि अपान वायू हा युरिन, मोशन, मेन्सेस हे रेग्युलराइज करण्यासाठी मदत करतो, कारण ते अपान वायूचं कार्यक्षेत्र सांगितलेलं आहे.